तर मंडळी, आज पावसाची 4 वाजल्यापासून जी रिमझिम चालू झाली ती 2 तास चालूच होती. मग काय, सहसा असा पाऊस चालू झाल्यावर सगळ्यांच्या घरात जी गरमागरम भजे बनवण्याची फरमाईश सोडली जाते ती आमच्या घरात पण सोडली गेली. पण म्हटलं काय सारखं सारखं 12ही महिने भजेच बनवायचे, त्याऐवजी आज आपण गुलगुले खाऊ घालू. तसंही 8 दिवसापूर्वी शेजारच्या ताईंनी राघवसाठी थोडे गुलगुले दिले होते आणि त्याने त्यातला एकही आमच्या वाट्याला येऊ दिला नव्हता. सर्व एकट्यानेच फस्त केले होते. म्हटलं चला आज आपण गरमागरम गुलगुले बनवून खाऊयात. त्यासाठी गुळ आधी गरम पाण्यात विरघळून घेतला आणि गुळाच्या दुप्पट गव्हाचं पीठ घेऊन त्यात बडीशोप, सोडा, ओवा आणि किंचित मीठ घातले. त्यात आता गुळाचे पाणी घालून भज्यापेक्षा थोडे घट्ट असे बॅटर तयार करून घेतले. हे पीठ 5 ते 10 मिनिट रेस्ट करण्यासाठी ठेवून दिले. कढईतील तेल मध्यम आचेवर गरम झाल्यावर हाताने छोटे छोटे गोळे तेलात सोडून घेतले. गुलगुले सोनेरी रंगाचे होईपर्यंत सर्व बाजूंनी मध्यम आचेवर तळून घेतले. त्यानंतर तेल पूर्ण निथळून देऊन बाहेर काढून घेतले. इथे ना एक टिप सांगते, तेल खूप गरम करायचे नाही तर गुलगुले बाहेरून लाल लाल आणि आतून कच्चेच राहू शकतात. पीठ जर खूप पातळ झालं तर वरून तुम्ही गव्हाचं पीठ घालू शकता. गुलगुले मऊ होण्यासाठी तुम्ही त्यात एक पिकलेले केळ पण घालू शकता. माझ्याकडे नव्हते आता सध्याला म्हणून मी नाही घातलं. ही कढई धुतली नव्हती का असं काही विचारू नका, कारण त्या कढईत आधी मी भाजी बनवून घेतली होती. नंतर भाजी बाजूला काढून त्याच कढईत गुलगुले पण तळून घेतले. कशाला डबल भांडे भरायचे नाही का, शेवटी घासायचे तर आपल्यालाच. आणि गुलगुले सोडताना ना लिंबा एवढ्या आकाराचे सोडायचे, ते तळल्यावर आपोआप दुप्पट साईजचे होतात. तर अशा प्रकारे आमची डिश रेडी झाल्यावर पाऊस थांबला. बाकी तुम्हाला रेसिपी आवडली का ती कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि इथपर्यंत आलाच असाल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या प्रत्येकाच्या लाईकमुळे आजचा व्हिडिओ व्हायरल गेला पाहिजे. ही जबाबदारी तुमची. पुन्हा भेट.